आज खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा 27 तारखेला वाढदिवस आहे। तसेच आपल्या हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा पण वाढदिवस आहे। यांना वाढदिवसाच्या ऑनर नागराचरणी मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि त्या निमित्त आज हे रोगनिदान उपचार शिबिर आपण इथं ठेवलेलं आहे। आपण सर्वजण आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो। खरं पाहिलं तर साहेब तुमच्यामुळे त्या हिंगोली लोकसभेची चांगल्या पद्धतीनं पक्ष संघटना जी असते ती चांगल्या पद्धतीनं बांधली गेली आणि त्याचा आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं की इथे शिवसैनिक आजही पण निष्ठावंत आणि एकजुटीने काम करणारे आहेत। आता मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो, येणारी विधानसभा तुमच्यासाठी कळमनुरी विधानसभा असतील, इतर विधानसभा असतील, आपण आलेल्या आम्हाला सर्वात मोठी ताकद आता नागेश पाटलांच्या रूपानं आम्हाला मिळालेली आहे। हे काम करणाऱ्या खासदार आम्हाला तुम्ही दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद मानतो। काल परवा बघितलं असाल लोहऱ्यामध्ये बिकट अशी परिस्थिती झाली होती, ढगफुटी झाली, त्या ठिकाणी तत्परतेने तुमच्या माझ्यासाठी नागेश दादा तिथं आले आणि तिथं जाता येत नव्हतं तरी तिथं ट्रॅक्टरवर बसून तिथं पाणी केली, त्या लोकांना धीर दिला आणि पूर्ण अधिकाऱ्यांना कलेक्टरला तिथं आदेश दिले की ताबडतोब यायचे तुमच्या माझ्यासाठी यांचा दुष्काळ जे काही यांचं नुकसान झालं ते मिळालं पाहिजे, नंतर आम्ही तीव्र पद्धतीनं इथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। लगेच तुमच्या दुसऱ्या दिवशी दादा कलेक्टर साहेब दुसऱ्या दिवशी तिथे गेले, त्या लोकांची विचारपूस केली आणि त्यांनी सांगितलं एवढी ताकद तुमच्या माझ्यासाठी या शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यामध्ये आहे हे आपल्याला सांगायला का वावगं ठरणार नाही। बघितलं असेल तुम्ही आता या हिंगोली याच्यामध्ये या कळमनुरी मतदारसंघामध्ये असेल, हिंगोली विधानसभेमध्ये असेल की काय कोणत्या पद्धतीनं काय व्हायला काय नाही, एवढा तुमच्या माझ्यासाठी भ्रष्टाचाराचं नंबर 2चे धंदे तुमच्या माझ्यासाठी इथं मान्य झाले। काल परवा एक वाईट अशी घटना तुमच्या माझ्यासाठी इथं घडली, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला, याचा आम्ही निषेध पण केला। पण अशा घटना घडत असताना मी तुम्हाला सर्वांना ही भाषण करण्याचा व्यासपीठ नाही, पण मी तुम्हाला सर्वजण इथं आले त्यासाठी मी सांगू इच्छितो बांधवांनो की कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे की आपले मुलं बाळ लेकरं बाळ कुठेतरी कोणत्या पद्धतीने चांगले आहेत की नाही, सुखी आहेत की नाही, कुठेतरी कोणत्या मार्गाला चालले या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे। आपण जे काही करतो आणि कमवतो ते आपल्या कुटुंबासाठी कमवतो, जर आपले मुलं बाळ सुरक्षित नसेल तर अशा लोकांना आपण निवडून द्यायचं का हा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे। जर असं चाललं तर तुमच्या माझ्यासाठी इथं बिहार व्हायला काय हरकत नाही। हिंगोलीला घटना घडली, तिथं गोळीबार झाला, काल इथं गोळीबार झाला, तुमच्या माझ्या चोंडीमध्ये तुमच्या माझ्यासाठी तिथं पण हल्ला झाला, तिथं पण एक मर्डर झाला। त्या घटना का घडत आहेत? कळमनुरीला पण तुमच्या माझ्यासाठी घटना तिथं घडली, तिथं पण एक आमच्या बाळापूरला तिथं पण एक मर्डर झाला, अजून पण त्याचा तपास झाला नाही, ते आरोपी सापडले गेले नाहीत। का असं होतं हे कुठेतरी विचार करायचा, आपण विचार करायला पाहिजे। मी याच्यासाठी त्यासाठी सांगतो की आपण सर्वजण कुठेतरी विचार करून येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांची हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एका जुटीने, एका ताकदीने, एका दिलाने, एका मनानं सर्वजण तुमच्या माझ्यासाठी लढसा ज्या पद्धतीने तुम्ही 21,000ची निर्णय कळमनुरी विधानसभेमधून दिली त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये या गद्दाराला 50,000 मतांना आपल्याला काढायचं आहे। निश्चित तुम्ही आम्ही पवित्र औंढा नागराजच्या इथं करूया। एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।